छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पहिला गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले व हाच किल्ले तोरणा। तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी येतो। पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर पुणे, नसरापूर, वेल्हा असे पोचता येते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। प्रथमतः इथे आल्यानंतर पार्किंगसाठी भरपूर अशी जागा आहे। मंडळी अशा तऱ्हेने आपण गड चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे। सकाळची मस्त थंड अशी हवा, फ्रेश वातावरण आणि आज काय धुकं नाही, त्यामुळे गड अगदी स्पष्टपणे दिसत आहे। गडाची उंची जवळजवळ 4606 फूट आहे। 1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यामध्ये दाखल केला। तऱ्हेने गडाच्या शेवटच्या टप्प्यावरती आलोय। शेवटचा हा एकदम हाडा असा स्पॅच हा, याच्यानंतर गडाच्या मुख्य प्रवेशद्वार लागेल। हा शेवटचा टप्पा थोडासा हार्ड आहे। तर फायनली आपण जवळजवळ 6:30 वाजता ट्रेक चालू केला होता। जवळजवळ 40 ते 45 मिनिटांनंतर आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलोय। अथक परिश्रमानंतर पाहू शकता तुम्ही हे महाद्वार। वरती आल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा मुख्य दरवाजा लागतो। अजून एक या दरवाजाचा आकार गोमुखी दरवाजा आहे, जो की आपण प्रतापगडावरती पण पाहिला आहे। प्रचंड अशी तटबंदी। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात पहिला गड जिंकला तो म्हणजे तोरणा, आणि तोरणा जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले। आपण वरती आल्यानंतर हा जो गडाचा मुख्य दरवाजा आहे तो गोमुखी दरवाजा आहे, तुम्ही पाहू शकता। गडाच्या मुख्य अशा प्रवेशद्वाराची बांधकाम रचना हीच तर आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांची खासियत होती। गडाच्या मेन दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या हाताला वरती तोरणाबाई देवीचे मंदिर लागते।
मंचनगडाची तटबंदी आजही सुस्थितीत आहे. आपल्याला खालती झुंजारमाचीला जायचंय. झुंजारमाचीला जाण्यासाठी त्या तिथे शिडी बसवण्यात आली आहे लोखंडी. तिथून खालती उतरण्याचा मार्ग. झुंजारमाचीला जाण्यासाठी एक शिडी बसवण्यात आली. झुंजारमाचीला जाण्यासाठी तिथून इथे आल्यानंतर आपल्याला या बुरुजावरती एक भुयारी मार्ग लागतो. तुम्ही पाहू शकता हा भुयारी मार्ग. पकड. ही गडावरील झुंजारमाची. हे माचीवरील पाण्याचे टाके. महाराजांनी गडाची पाहणी करताना या गडाच्या प्रचंड विस्तारामुळे
या गडाचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले। हे गडावरील मेंगाई देवीचे मंदिर। गडावरील तोरणेश्वर महादेव मंदिर। कोकण दरवाजामधून आपण जेव्हा कोकण बाजूने जातो बुद्धा माची पासून परत गडावरती जाण्यासाठी हा कोकण दरवाजा लागतो। कोकण दरवाजा गडाचा अजूनही सुस्थितीत आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला कोकण दरवाजा मार्गे बुधला माचीकडे जायचे आहे। हा किल्ला कोणी व कधी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही। इसवी सन 1470 ते 1486 च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला। पुढे हा निजामशाहीत गेला। नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड असे ठेवले। छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर हा गड मोगलांकडे गेला। त्याच्यानंतर शंकराजी नारायण सचिव यांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला। पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात घेतले व याचे नाव फुतुउलगैब म्हणजे दैवी शक्ती ठेवले। परत 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर मावळे चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायमचा स्वराज्यात राहिला। कोकण कड्यावरील हा बुरुज आणि या बुरुजाच्या खालती जो मार्ग आहे
समोर जे सह्याद्रीची पर्वतरांग दिसते त्या तिथे किल्ले राजगड आहे. किल्ले राजगडाला जाण्यासाठी या बुरुजाखाली हा एक मार्ग आहे. तिथे एक शिडी बसवण्यात आली आहे. इथून आपण किल्ले राजगडाला जाऊ शकतो. कोकण दरवाजा मार्गे आल्यानंतर जी शेवटची माची लागते ती ही बुधला माची. बुतला माचीवरून दिसणारा किल्ले तोरणा उर्फ प्रचंड गडाचा प्रचंड असा विस्तार. आजच्या ट्रेकची ही आपली संपूर्ण टीम. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर अशा तऱ्हेने मी आजचा आपला प्रवास इथेच थांबवतो.